छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जात असलेल्या बेसरकर आणि गीते कुटुंबियांच्या कारला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओने दुभाजक ओलांडून जोरदार धडक दिली आहे। या विचित्र तसेच भीषण अपघातात अजय बेसरकर, त्यांची पत्नी, सासू, 6 महिन्यांचा चिमुकला असे 3 जण जागीच ठार झालेत। ही हृदयद्रावक घटना वाळूजपासून 4 किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर ते नगर महामार्गावरील लिंबे जळगाव टोलनाक्याजवळ जुन्या शिवराई फाट्यावर घडली असून या अपघातात अजय बेसरकर, त्यांची मेहुणी आणि मेहुणीची मुलगी जखमी झाले आहेत। यावेळी त्यांना नागरिकांनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले। काल दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी संभाजीनगर आयुक्तालयामध्ये वाळूज पोलीस अधिक वाळूज शहरापासून पुणेकडे जाणाऱ्या रोडवर वाळूजपासून 3 किलोमीटर अंतरावर एक भीषण अपघात झालेला आहे। सदर अपघातामध्ये रेनो क्विड या गाडीतून पुण्याकडे जाणारं एक कुटुंब जे राहण्यासाठी पुण्यात आहे आणि जे अमरावतीला आपल्या नातेवाईकाकडून पुण्याकडे जात असताना अचानक समोरून येणारी जी स्कॉर्पिओ गाडी आहे ती गाडी त्यावरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने ती गाडी रोडचे डिवायडर क्रॉस करून अलीकडच्या ट्रॅकमध्ये येऊन समोरून जोराची धडक दिलेली आहे। सदर अपघातामध्ये क्विड गाडीतून प्रवास करणारं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये जो मालक स्वतः जो गाडी चालवत होता त्याची पत्नी आणि त्याचा एक 6 महिन्याचा मुलगा हे जागीच मयत झालेले आहे। त्यानंतर त्यांचे नातेवाईक जे होते त्यामध्ये त्यांची सासूबाई 65 वर्षाची यांचं या देखील त्यामध्ये मयत झालेली आहे। तसंच त्यांच्या नातेवाईकांची एक मुलगी 7 वर्षाची असे एकूण 4 इसम याच्यामध्ये मयत झालेले आहेत आणि 2 इसम जे आहेत ते जखमी आहेत। या जखमींना तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। सदर जी स्कॉर्पिओ अपघाताची कारणीभूत ठरलेली आहे ती गाडी वाळूज शहरालगत एक बकवालनगर म्हणून एरिया आहे, त्या एरियातल्या एका 19 वर्षाच्या मुलाने ती खरेदी केलेली आहे आणि त्याने ती गाडी मित्राला चालवण्यास दिलेली होती। प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नशेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे या केसमध्ये आपण कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर 304 जे IPCचं होतं आणि जे आता BNS मध्ये 105 आहे त्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे। रात्री तात्काळ जे आरोपीचा आहे शोध घेऊन आम्ही त्याला TV सेंटर एरियातून अटक केलेली आहे। अटकेनंतर तात्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन केल्यासंबंधात त्याच्या आपण ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेला आहे। दोन्ही आरोपीचे जे आहे ते ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि आरोपींना रात्रीच त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी अनिकेत घोडके, NTV न्यूज मराठी, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।